ठिकाणचे नाले सफाई झाली आहे का? नाही नाही झाली. अर्धे काम केलं, अर्धा 4-5 दिवस गाडी होती इथे. 5 दिवस गाडी होती, सगळं काम केलं त्यांनी, पण शेवटी अर्धवटच काम असंच टाकलं गेलं. आता ही माती बघा तशीच आहे. काय वाटतं, ही नाले सफाई होते का? चालू केला, पण ते चालू करणारा परत सोडून गेला त्याच्यात, असं आहे. काय वाटतं, काय मागणी आहे आपली? आपली नाले सफाई व्हायला पाहिजे याच्यासाठी. या ठिकाणी करोडो रुपये नाले सफाई खर्च केले जातात, ते खरोखर नाले सफाई होते का? नाही होतच नाही, कामच नाही झालं. अर्धवट काम करून तो अर्धवट घेऊन गेला. चार किंवा 5 गाड्या घेऊन गेला. ह्याच्यापेक्षा बाकीचं तसंच आहे. आता कसं, आता परत परत पाऊस पडला काय परत पाणी भरणार, तेच आहे. काय फायदा नाही होणार? काय नाही होणार, असंच होणार आहे. हे दरवर्षी तेच होतं. हो, आम्ही जवळजवळ मला 30 वर्ष झाली या एरियात. येरे माझ्या मागले. हां, आता येते मच्छर एवढी आहे, मरणाची मच्छर. मी या बिल्डिंगमध्ये राहतो समोरच्या, पण मच्छर एवढी आहे की तुम्ही संध्याकाळी 7 वाजता दरवाजा खोलला तर तुम्ही रात्री झोपू शकत नाही. मान्सून सक्रिय होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. या ठिकाणी वाकोल्यामध्ये मिठी नदी आहे, ती अजून जर पाहिलं आपण बघू शकता, या मिठी नदीमध्ये संपूर्णतः प्लास्टिक भरलेलं आहे. आपण जर पाहिलं तर पाण्याचा अंश जो आहे कमी दिसतोय आणि प्लास्टिक जे आहे ते संपूर्ण एखादा रस्ता असावा तसं या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता झाल्यासारखा या ठिकाणी प्लास्टिक पसरलेला आहे. आणि या मिठी नदीमध्ये अजूनही गाळ काढला गेलेला नाही आहे. काल ज्या महापौर आहेत ऋतू तावडे यांनी नाल्यांची पाहणी केली होती आणि या पाहणीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा सकाळी सांगितलं की 5% झाली आहे, त्याच्यानंतर 15% झाली असं सुद्धा सांगितलेलं आहे. पण आपण जर इथे पाहिलं तर 1% सुद्धा या मिठी नदीचा गाळ, जो वाकोल्यातला गाळ आहे, तो या ठिकाणी आपल्याला काढलेला दिसत नाही. कारण हे जे प्लास्टिकचं या ठिकाणी बंदी असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्लास्टिकचा खच आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा जर पाहिलं तर ज्या जलपर्णी आहेत, या जलपर्णी या ठिकाणी जसेच्या तशा आहेत. या ठिकाणची जी यंत्रणा आहे कधी कामाला लागणार, कारण आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि या पावसामध्ये पाणी अडल्यामुळे पाणी साचून या ठिकाणी मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होणार की काय अशी भीतीसुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा कधी जागी होणार असा सवालसुद्धा या ठिकाणी नागरिक विचारत आहेत. उमेश गोविलकर सह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, मुंबई.